मिरजेत रविवारी 27 एप्रिल रोजी बालगंधर्व नाट्य मंदिर या ठिकाणी यशस्वी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी खासदार विशाल पाटील, माजी मंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे, आमदार इद्रिसभाई नायकवडी, जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, सुरेश बापू आवटी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम, भोपाळ येथील कॉक्लियर इम्प्लांट सर्जन डॉक्टर सत्यप्रकाश दुबे, काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील उपस्थित होते। सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर हे या कार्यक्रमाला आले नसले तरी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे डॉक्टर सुधीर कदम व त्यांच्या पत्नी डॉक्टर गीता कदम यांच्या कामाचं कौतुक केले। यशस्वी ENT हॉस्पिटल कॉक्लियर इम्प्लांट सेंटरचे प्रमुख डॉक्टर सुधीर कदम आणि डॉक्टर गीता कदम यांनी यशस्वी ENT हॉस्पिटल कॉक्लियर इम्प्लांट सेंटरच्या माध्यमातून सन 2018 पासून आतापर्यंत त्यांच्या हॉस्पिटलमध्ये शासनाच्या विविध योजनेअंतर्गत 400 पेक्षा जास्त जन्मजात कर्णबधिर मुलांच्या शस्त्रक्रिया यशस्वी केलेल्या आहेत। यामुळे 250 पेक्षा जास्त मुले दिव्यांग शाळेमध्ये न जाता साधारण शाळेमध्ये बाकीच्या सर्व ऐकू येणाऱ्या मुलाबरोबर शिक्षण घेत आहेत, तर उर्वरित मुले सध्या पुनर्वसन प्रक्रियांमध्ये आहेत। अशा सर्व मुलांचा आणि पालकांचा आनंद मेळावा यावेळी बालगंधर्व नाट्य मंदिर मिरज या ठिकाणी आयोजित केला होता। याला मोठा प्रतिसाद मिळालाय। उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवरांनी डॉक्टर सुधीर कदम आणि डॉक्टर गीता कदम यांच्या कामाचं कौतुक केले। तसेच शासन स्तरावर या मुलांच्या उपचाराला लागणाऱ्या खर्चासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। यावेळी मोठ्या संख्येने कर्णबधिर मुले आणि पालकवर्ग उपस्थित होता। कि यहाँ ऐसा बड़ा काम करते हैं और आपके माध्यम से हमारे यहाँ सुधीर कदम जैसे डॉक्टर इतने जन सेवा का काम करते हैं। निश्चित रूप से शासन की जो योजनाएं हैं PM MJPJ महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, कुछ हिस्सा कॉक्लियर इम्प्लांट के लिए देने की कोशिश शायद शासन कर रही है, प्रयत्न आहे। पण आता भाऊ तिथं शासनात आहेत, इद्रिसभाई आहेत, त्यांची मागणी अशी आहे की ते MJPJच्या पलीकडे जाऊन थोडी ह्या कॉक्लियर इम्प्लांटसाठी वेगळा निधी समित दादा मुख्यमंत्र्यांच्या कानाच्या जवळ असते। ऐकवाल नसतं तर काय केला असता? कानाच्या मुख्यमंत्र्यांनी कानाला लागणार, कानानेच ऐकवाल नसतं तर काय केला असतं? त्यामुळे कान हे खूप महत्वाचे असतात। कान सुद्धा ह्या पुढच्या काळात आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। आज त्यांनी नॉर्मल मेनस्ट्रीम मध्ये येतात। आधी ह्या मुलांना हँडिकॅप्ड स्कूलमध्ये दिव्यांगांच्या शाळेत जायला लागायचं, आता ते आपल्या मेनस्ट्रीम मध्ये। माझ्या मुलीच्या वर्गात सुद्धा 2 मुली आहेत ज्यांना कॉक्लियर इम्प्लांट झालाय, ते त्यांच्याबरोबर खेळतात। थोडा त्रास होतो कारण आपल्या समाजात सवय आहे, त्या धर्माने असो, जातीनं असो, कानाने असो, डोळ्यानं असो, पायानं असो, हातानं असो, पण आपल्या पक्षाने तर असोच। माझ्या अन्याय करू नका, आता मी वेगळा पक्ष नाही माझा, पण आपल्या समाजात एक सवय असते आणि म्हणून आपल्या सगळ्यांची ती जबाबदारी आहे। ज्यांचे आज ह्या ठिकाणी मुलं आहेत, 400 मुलं मुली ह्या ठिकाणी आहेत, त्यांनीही, आणि ज्यांची मुलं मुली ही सगळ्या दृष्टीनं चांगल्या तब्येतीनं आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या मुलांना आपल्या मुलींना हे शिक्षण द्यायची गरज आहे की ती आपल्यासारखीच आहे, आपल्यापेक्षा थोडी वेगळी आहे म्हणून ती काही वेगळीच नाही, ती आपल्यासारखी आहे, तिला त्याच पद्धतीचं मान आपण देणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। खूप चांगलं कार्य तुम्ही करताय आणि एवढ्या चांगल्या कार्याच्या कार्यक्रमाला तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलायला, आम्हाला या ठिकाणी मान सन्मानित केलं, याबद्दल खरंच तुमचा सर्वांचा मी मनापासून आभार मानतो। तेवढी घेणार नाहीये, पण ह्या मुलांनी देवाचं काय बिघडवलं होतं? त्यांच्या नशिबी असं आलं, हे जन्मताच आलेले आहेत तसे। कुठलं पाप केलं यांनी, कुठल्या पाल्याने पाप केलं हे यांच्या नशिबी आलं गेलं, हा एक मोठा प्रश्न पडतो। जर असे डॉक्टर जर सापडले नसते, असे डॉक्टर जर पितृ आले नसते, आपल्या सानिध्यात आले नसते, तर ह्या मुलांचं आयुष्य पुढचं काय झालं असतं, एक विचार करण्याची गोष्ट आहे। म्हणजे ज्याने त्यांना आवाज दिला, बोलायला दिलं, ऐकायला दिलं, असे नामांकित 2 डॉक्टर इथं बसलेले आहेत। आज त्यांच्या भाषणाच्या वेळी पण त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं, कारण त्यांनी केलेलं सत्कर्म आहे, सत्कर्माची पुण्याही कुठं त्यांनी बांधली गेली। देवाने केलं पण दुसरा देव तिथं उभा राहिला, म्हणून एका डॉक्टरनी म्हणलं होतं की नो डिफरन्स बिटवीन गॉड अँड यू, बट डिफरन्स इज दॅट गॉड इज इन हेवन अँड यू आर द लँड। म्हणून आपली बाजू, आपण जमिनीवर आहात, आपण पण देवाच्या रूपात आहात, आणि त्या देवाच्या रूपाच्या माध्यमातून आज ह्या मुलांना सगळ्यांना ज्ञान दिलं। ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या, सगळ्या गोष्टी सगळ्याला पैसा लागतो।
माझ्या परीने काय सेवा झाली असेल, काय पेशंट लोकांना काय पैसे उपलब्ध करून द्यायचे, मुख्यमंत्री सहाय्यनिधी असू द्या, महात्मा फुले असू द्या, द्यायचा मी निश्चितच प्रयत्न केला असेल. पण जी अडचण तुमची आहे की 5 वर्षाच्या वरील मुलांना आणि 5 वर्षाच्या आतील मुलांना 5 ते 6 लाख खर्च येतो, 7 लाख खर्च येतो, पण तेवढी पुंजी आपल्याला गव्हर्नमेंटकडून मिळत नाहीये, ती अपुरी पडते. त्यामुळे ही मुलं अर्धवट राहतात. मी प्रामाणिकपणे सांगतो की मी माजी मंत्री म्हणून सांगतो आणि मी एक सिनियर एक आमदार म्हणून सांगतो आपल्याला की निश्चितच हा प्रश्न आता विधान परिषदेचे आमदार इंद्रिस नायकवडींनी पण सांगितलं की आम्ही विधान परिषद करू, आम्ही विधानसभेला करू, पण निश्चितच पुढल्याच हप्त्यामध्ये मी मंत्री महोदयाबरोबर मिटिंग टाकेन आणि हा प्रस्ताव त्यांच्याकडे देऊ आम्ही त्यांना की जास्त काय खर्च नाही आहे. जास्तीत 1 कोटी रुपये 100 कोटी रुपये तुमचं बजेट पडतं आहे, त्यामध्ये काय ते काय एकदम द्यायचे नसतात तुम्हाला. त्यामुळे टप्प्याटप्प्यात दिलं तर ते पैसे तुम्हाला मिळू शकतील. ह्या दृष्टिकोनातून निश्चित माझा प्रयत्न असेल. निश्चित डॉक्टर साहेब, आपण थांबू नका, आपण सुरू करा, चालत राहा, करत राहा. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. एवढंच मी आपल्याला आश्वासन देतो. या राज्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून एक लाडकी बहीण योजना जी एक चांगल्या पद्धतीनं चालू आहे. त्यामुळे निश्चित आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना एक आधार या राज्य शासनाचा नक्कीच राहील. एक हा अतिशय दुर्मिळ असा असणारा आजार, ह्या विषयावरती जो कायम एक मुलाला एक इन्फिरियर कॉम्प्लेक्स यायचं, तो एक चांगल्या पद्धतीने डॉक्टर सुधीर कदम यांनी त्या ठिकाणी केला. आता विशालदादांनी सांगितलं, इद्रिसबेंनी सांगितलं, मात्र विशालदादा एक चूक तुमची झाली. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या ह्या अजितदादांच्या हातात आहेत. ते सुरेश भाऊनाही माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे की त्यांच्याशिवाय होत नाही. तुमच्या शेजारी जरा कानात बोला म्हणजे ते बरोबर पोचतं आणि 100 कोटी असेच मिळतील तुम्हाला या सगळ्याच प्रोग्रामसाठी, हे निश्चित मी खात्री देतो. त्याचबरोबर सुरेश भाऊंचे असणारे दिल्लीतले नड्डाजींचे संबंध, मी सुरेश भाऊंना विनंती करतो की आपण एकदा ही दिल्लीमध्ये एक बैठक घेऊन हे पूर्ण राज्यामध्ये चांगल्या पद्धतीने देशामध्ये कसा हा प्रोग्राम घेतला आरोग्यमंत्र्यांना आपण करावा, जेणेकरून एक चांगला आधार आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मिळेल आणि एक पुढच्या. तुमच्या मुलाचं गणित कच्चं आहे का? मग त्याला गरज आहे ब्रेन बूस्टरची. तुमच्या 6 ते 14 वर्षांच्या मुलांसाठी महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त ब्रेन बूस्टर अबॅकसचे खास उन्हाळी शिबिर 15 एप्रिल ते 30 मे, ज्यामुळे तुमच्या मुलांचा गणिताचा आत्मविश्वास तर वाढेलच, पण मुलं अगदी 2 ते 999 पर्यंत पाढे म्हणू शकतील आणि तोंडी गणित करतील. शिवाय नोंदणी करणाऱ्या पहिल्या 50 विद्यार्थ्यांना वैदिक मॅथ्स वर्कशॉप मोफत. संपर्क शिव एम्पायर बिल्डिंग, 2रा मजला, शिवाजी मंडई स्टँड रोड, सांगली. फोन 95 95 92 31 31.